वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जनार्दन स्वामींकडे नाथ महाराज सेवेला होते, गुरुसेवा करत होते. हिशेब मांडताना 1 पैशाची चूक राहिली होती. 1 पैसा कमी पडत होता, हिशेब जुळत नव्हता. नाथ महाराज तो हिशेब शोधत शोधत बसले होते. जनार्दन स्वामीने सांगितलं, रात्र झालंय, झोपी जा, सकाळी हिशेब पाहता येईल. नाथ महाराज झोपले नाहीत, तो हिशेब पाहतच बसले. मध्यरात्री किंवा उत्तर रात्री केव्हा तरी ती चूक सापडली. 1 पैशाची चूक सापडल्याबरोबर नाथ महाराज मोठ्यांदा ओरडले, सापडली सापडली सापडली. त्या आनंदाच्या भरात ओरडल्यानंतर जनार्दन स्वामींची झोप मोडली. जनार्दन स्वामी उठून आले आणि नाथा काय सापडली? गुरुजी 1 पैशाची चूक सापडली. प्रसन्न होऊन त्याने सांगितलं, जसं तुला 1 पैशाची चूक सापडली ना नाथा, असंच परब्रह्म तुला सापडेल. वर्णन केलं, लक्षात ठेवा. असं कायेनं, वाचेनं, मनानं सद्गुरुचरणाचं दास झाल्यानंतर परमार्थ यशस्वी होतो, लक्षात ठेवा. गुरु माता गुरु पिता, गुरु माता गुरु पिता, गुरु आमुची कुळदेवता. थोर पडता साकडे, गुरु रक्षी मागे पुढे. काया वाचा आणि मन, गुरु चरणीच अर्पण. थोर पडता साकडे, गुरु रक्षी मागे पुढे. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, गुरु एक जनार्दन. थोर पडता साकडे, गुरु रक्षी मागे पुढे. विठ्ठल विठ्ठल गुरु माता गुरु पिता, गुरु माता गुरु पिता, गुरु आमुची कुळदेवता. थोर पडता साकडे, गुरु रक्षी मागे पुढे. संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांचा हा एक प्रासादिक अभंग आज निरूपणाकरता घेतलेला आहे. वारकरी संप्रदाय हा एक प्रज्ञावंतांचा संप्रदाय. या संप्रदायाच्या बाबतीमध्ये वारकरी संप्रदायाच्या थोर संत महिला संत श्रेष्ठ बहिणाबाईंनी अत्यंत सुंदर वर्णन केलं आहे. ते असं म्हणतात, संत कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. हा संपूर्ण अभंग जर आपण पाहिला तर त्यामध्ये असं विवरण केलं आहे की या संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर महाराजांनी घातला. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. हे जे देवालय उभं राहिलं हे ज्ञानोबांनी त्याचा पाया रचला. नामदेवरांनी त्याचा विस्तार केला. एकनाथ महाराजांनी त्यांना खांब दिला आणि भजन करा सावकाश तुका झाला से कळस. या धर्ममंदिराचा कळस अर्थात भागवत धर्ममंदिराचा कळस जगद्गुरु संत तुकाराम महाराज झाले, असा एक अर्थ सांगितला जातो. पण मला भावलेला जो अर्थ आहे तो एक वेगळा आहे. तो सर्वांनाच पटावा असं नाही, पण मला तो पटलाय, मी तुमच्यापुढे मांडतोय. ज्ञानोबांनी पाया रचला हाही अर्थ बरोबर आहे. नामदेवरांनी त्याचा विस्तार केला हाही अर्थ बरोबर आहे. पण मला भावलेला जो अर्थ आहे तो असा आहे की वारकरी संप्रदाय असा संप्रदाय आहे की ज्याचा पायाच ज्ञान आहे. ज्ञानोबांनी पाया रचला हा अर्थ बरोबर आहे, पण ज्या संप्रदायाचा पायाच ज्ञान आहे, ज्याचा विस्तार नाम आहे. आणि वारकरी संप्रदाय हा नामधारकाचा संप्रदाय. आम्ही नामाचे धारक, नेणो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये उपासना जी आहे ती नामसाधना आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून याचा विस्तार नाम आहे. आणि त्यामध्ये 3रं चरण जे बहिणाबाईंनी घातलंय तो जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. या धर्ममंदिराचा खांब एकनाथ महाराज झाले. अर्थात
एक या शब्दातून काय विचार करता येईल, तर वारकरी संप्रदायाचा विशेष कोणता असेल तर वारकरी संप्रदाय हा एकविध उपासना करणारा संप्रदाय. एकविधता हा वारकरी संप्रदायाचा पंचप्राण आहे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता, एकविध आम्ही न धरू पालट नसन्नू हे वाट सापडली, असं तुकोबाराय लिहितातच ना. म्हणजे एकविधता हा या पंथाचा प्राण आहे आणि भजन हा वारकरी संप्रदायाचा कळस आहे. अशा पद्धतीचा हा जो संप्रदाय आहे त्यामध्ये सर्वात मोठं योगदान जर कुणाचं असेल या संत परंपरेमध्ये तर ते संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचं. हे नमूद केलं पाहिजे. मला असं वाटतं की जगभरामध्ये जगात बहुविध संप्रदाय आहेत, अनेक संप्रदाय आहेत, अनेक भक्ती संप्रदाय आहेत. पण या सर्व भक्ती संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य काय असेल तर माझ्या प्रिय श्रोत्यानो, वारकरी संप्रदाय एवढी साहित्य संपदा जगातल्या कोणत्याही पंथाकडे नाही. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आमच्याकडे ज्ञानेश्वरी आहे, आमच्याकडे नाथ भागवत आहे, आमच्याकडे भावार्थ रामायण आहे, आमच्याकडे सकल संत गाथा आहे. असे अनेक अनेक ग्रंथ आमच्याकडे आहेत. या सर्व ग्रंथांचा विचार करू जाता एक गोष्ट लक्षात येईल, जे अभ्यासक आहे त्यांच्या निश्चित लक्षात येईल. या वाङ्मयामध्ये सर्वात अधिकतम साहित्य हे संत एकनाथ महाराजांचं आहे. नाथ महाराजांनी आम्हाला खूप मोठी संपदा दिली. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं संपूर्ण आयुष्य हे लिखाणातच गेलं. विशेषत्वानं सांगायचं झालं तर वारकरी संप्रदायाचा ज्ञानेश्वरी हा प्रधान ग्रंथ आहे. पण या ज्ञानेश्वरीचं सुद्धा पुनर्निर्माण, पुनर्लेखन हे संत एकनाथ महाराजांनीच केलं. शुद्ध लेखन त्यांनीच केलं. आपण ज्ञानेश्वरी वाचता आपल्याला कल्पना आहे, एकनाथ महाराजांनी त्याचं वर्णनही केलंय. ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर तब्बल 300 वर्षांनी नाथ महाराजांना स्वप्न पडलं. त्या स्वप्नाचं वर्णन एकनाथ महाराजांनी केलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी समाधी विवरात घेऊन गेले होते. जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेविली, म्हणजे त्यावेळेस त्यांनी ज्ञानेश्वरी नेली होती. नंतरच्या कालखंडात ज्यावेळेस एकनाथ महाराजांचा अवतार झाला त्या एकनाथ महाराजांच्या अवतारामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं स्वप्न पडलं एकनाथ महाराजांना, असं वर्णन आहे. त्यांनी नमूद केलंय, श्री ज्ञानदेवे येवोनी स्वप्नात सांगितली मात मज लागी, दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलत असो, अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येवोनी आळंदी काढा वेगी, ऐसे स्वप्न होता अलो अलंकापुरासी, तव नंदिके माझारी देखिले द्वार, एका जनार्दनी पूर्वपुण्य फळले, श्रीगुरु भेटले ज्ञानदेव. अशा पद्धतीचं स्वप्न नाथरायांना पडलं. नाथराय आळंदीला आले. त्या समाधी विवरात ज्यावेळेस उतरले तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचं काम दिलं. ज्ञानेश्वर महाराजांची ही ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परी पाठांतरी शुद्ध अबद्ध, तो शोधून या एवविध प्रतिसिद्ध शुद्ध ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी त्याचं शुद्धीकरणाचं काम एकनाथ महाराजांनी केलं. अर्थात ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला एकनाथ महाराजांच्यामुळं मिळाला. मी तर असं म्हणेन की स्वप्न सगळ्यांनाच पडतात, पण साधू संतांची स्वप्न ही लोकोद्धाराला कारणीभूत होतात. एकनाथ महाराजांच्या स्वप्नामुळं वारकरी संप्रदायाला ग्रंथ मिळाला. अशी ग्रंथसंपदा एकनाथ महाराजांनी विपुल प्रमाणात निर्माण केली. ज्ञानेश्वरीला 9000 ओव्या आहेत. एकनाथ महाराजांनी श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदावर जी टीका केली त्याला तब्बल 18000 ओव्या आहेत. नाथरायांनी आमच्याकरता भावार्थ रामायण निर्माण केलं. ते भावार्थ रामायण सुद्धा 45000 ओव्यांचं आहे. त्यानंतर स्फुट अभंग, भारूड, वासुदेव असे अनेक अभंग एकनाथ महाराजांनी निर्माण केले. हे वाङ्मय तर आहेच आहे, पण नाथ महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य कोणतं असेल तर हे सगळं वाङ्मय एकनाथ महाराजांनी समाजाभिमुख केलं. हे त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण कार्य म्हणावं लागेल. कारण
कारण हे जे तत्वज्ञान आहे हे सर्वसामान्याच्या गळी उतरवण्याचं काम एकनाथ महाराजांनी केलं. उदाहरणार्थ एकनाथ महाराजांनी जो वासुदेव सांगितला, मोरपिसाची टोपी, अंगामध्ये अंगरखा, हातामध्ये टाळ, एका हातात चिपळी, असा वासुदेव भल्या पहाटे प्रत्येक घरी यायचा. झुंजू मुंजू पहाट झालेली असायची आणि या पहाटेच्या वातावरणामध्ये तो वासुदेव गात असे आणि त्यातून जीवनाचं तत्वज्ञान सांगत असे. किती सुंदर रचना आहे बघा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 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 नाथ महाराज सांगतायत की 84 लक्ष योनी आहे, पण या 84 लक्ष योनीमध्ये सर्वश्रेष्ठ असा जर देह कोणता असेल तर तो नरदेह आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ना, येणेच शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे. सर्वात श्रेष्ठ नरदेह आहे, पण तो दुर्लभ आहे, पण तो तुम्हाला मिळाला आहे. या नरदेहात येऊन तुम्ही वासुदेव स्मरण केलं पाहिजे. पण तो नरदेह कसा आहे? तो दुर्लभ आहे, पण फार सुंदर नाथाने वर्णन केलं. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हा नाथरायांनी वासुदेव घराघरात पाठवला. सौरी काय, भारुड काय, आजी भारुड चाललीत, या भारुडामध्ये नाथरायांनी तत्वज्ञान घरापर्यंत पोहोचवलं. मग ते दादला नको ग बाई असेल किंवा विंचू चावला असेल, एरवी नाथरायांना हे म्हणायचं काय कारण होतं? पण या माध्यमातून त्यांनी तत्वज्ञान घराघरात पोहोचवलं. अगदी दारामध्ये येणारी वैदिन, ते सुद्धा रूपक नाथरायांनी पकडलं. फार सुंदर रूपक आहे ते. वखत घ्या वखत, 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 वखत घ्या वखत. वखत या शब्दाचा अर्थ औषध. ओखद, वखत म्हणजे औषध घ्या म्हणणारा जो येणारा वैदिन असायची, ती सुद्धा नाथ महाराजांनी पकडली. एका रूपकाच्या माध्यमातून ते भारूड त्यांनी तयार केलं आणि समाजापुढे मांडलं. अतिशय सुंदर रचना नाथ महाराजांनी केल्या. असा भक्कम साहित्य संपदेचा आधार वारकरी संप्रदायाला नाथरायांनी दिला. त्यांचा आज समाधी सोहळा आहे. आजच्या दिवसाला नाथ षष्ठी असं म्हणतात. याचं एक वैशिष्ट्य आहे. वारकरी संप्रदायाचा संपूर्ण इतिहास पाहिला तर पुण्यतिथी हा जो शब्द आहे, या संबंधी मला काही मत मांडायचं आहे. आज नाथ महाराजांचा पुण्यस्मरण सोहळा आहे. मला असं म्हणायचं आहे की ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी घेण्यापूर्वी कार्तिक वद्य त्रयोदशी नव्हती काय? होतीच ना. पण ती कार्तिक वद्य त्रयोदशी होती, ती नुसती तिथी होती. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्या तिथीवर संजीवन समाधी घेतल्यामुळं तो समाधी सोहळा झाला. त्या तिथीला पुण्यत्व प्राप्त झालं. जगद्गुरु संत तुकाराम महाराज होण्यापूर्वी फाल्गुन वद्य द्वितीया नव्हती काय? होतीच ना. पण ती सामान्य द्वितीया होती.
जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या दिवशी त्या तिथीवर वैकुंठ गमन केल्यामुळे त्याला बीज अशी संज्ञा प्राप्त झाली. लोक त्याला तुकाराम महाराज बीज म्हणू लागले. हा त्या तिथीचा गौरव झाला. मंडळी, आजचा दिवस सुद्धा तसाच आहे की फाल्गुन वद्य षष्ठी नाथ महाराज समाधी घेण्यापूर्वी नव्हती काय, तर होतीच ना. पण मला असं वाटतं नाथ महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी ती तिथी सुद्धा अनाथ होती. नाथ महाराजांनी या दिवशी प्रस्थान ठेवल्यामुळे त्याला असं वैभव प्राप्त झालं की अनाथ असणारी षष्ठी ती नाथ षष्ठी झाली आणि तिचा गौरव झाला. असा हा परमपवित्र आजचा दिवस आहे. या दिवशी नाथ महाराजांच्या अभंगातून काही आपण चिंतन बघणार आहोत. नाथ महाराजांचा अधिकार सुद्धा तेवढाच. मी आत्ताच बोलून आल्याप्रमाणे की ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महापुरुषांनी त्यांना दृष्टांत द्यावा आणि ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण करण्याचा आदेश द्यावा, याच्यात त्यांची योग्यता दिसून येते. साक्षात महाविष्णूचा अवतार असं नाथ महाराजांच्या अवताराचं वर्णन केलंय. फार सुंदर चरण आहे. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरीतील. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरीतील. गोदावरीच्या पवित्र तीर्थामध्ये प्रतिष्ठान क्षेत्री नाथ महाराजांचा अवतार झाला. पण नाथ महाराजांची योग्यता काय होती, एक अत्यंत सुंदर दृष्टांत माझ्या समोर आहे. तो सांगितल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. नाथ महाराजांच्या घरी दत्तोपासना होती. हे दत्त उपासक घराणं, अशा या घराण्यामध्ये नाथ महाराजांचा अवतार झाला. सद्गुरू जनार्दन पंतांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली आणि हे प्रचंड मोठं कार्य उभं केलं. त्यांच्याच समकालीन, अत्यंत दृष्टांत सुंदर आहे, त्यांच्याच समकालीन बीड परगण्यामध्ये दासोपंत नावाचे महान भगवत भक्त होते. हा दृष्टांत बारकाई नाही का? दासोपंत सुद्धा खूप अधिकारी पुरुष होते. मी त्याचा विस्तार फार करणार नाही. पण दासोपंत स्वामींची योग्यता इतकी मोठी होती की साक्षात दत्त भगवान त्यांच्या घरी सारीपाट खेळायला येत असत. तो महात्मा कसा असेल? समोर दत्त महाराजांनी बसावं आणि दासोपंतांनी समोर बसावं आणि दोघांनी सारीपाट खेळावं. ही बातमी कर्णोपकर्णी एकनाथ महाराजांच्या कानावर आली की दत्त महाराज दररोज दासोपंतांच्या घरी येतात आणि सारीपाट खेळतात. नाथ महाराजांना असं वाटलं की आपण सुद्धा देवदर्शनाच्या साठी त्यांच्याकडे जावं. नाथ महाराज दासोपंतांच्याकडे आले, मजल दर मजल करीत. दासोपंताच्या वाड्याच्या समोर आपला घोडा बांधला आणि आतमध्ये प्रवेश केला. तो दासोपंत महाराज तुळशीला पाणी घालतच होते. नाथ महाराजांनी नमस्कार केला आणि सांगितलं, आपल्या दर्शनाच्या हेतून आलोय. येण्याचं प्रयोजन, मी असं ऐकून आहे की आपल्या समवेत दत्त महाराज दररोज सारीपाट खेळतात, मला दर्शन होईल? दासोपंत स्वामी हसून म्हणाले, का नाही होणार? संध्याकाळी या, 10 वाजता रात्री भगवान येतात, आपण भेटायला येऊ शकता. एवढा नाथ महाराजांना आनंद झाला की आज जीवनातला अलौकिक असा दिवस उजाडला आहे की आपण ज्यांची उपासना करतो अशा दत्त महाप्रभूंचं दर्शन होणार. दिवसभर उपोषण केलं, भगवत चिंतन केलं. बरोबर रात्री 10च्या समयाला नाथ महाराज इथं गेले. तर द्वारावर जे द्वारपाल होते त्या द्वारपालांनी नाथ महाराजांना अडवलं, आज जाऊ शकत नाही, तुम्हाला प्रवेश नाही. कारण आमचे मालक आणि दत्त महाराज आता सारीपाठ खेळतायत, 1 तासभर कुणाला प्रवेश नाही. तर एकनाथ महाराजांनी त्यांना सांगितलं, त्याकरताच मी आलोय, मला तुमच्या मालकाने बोलवलंय आणि मला दत्त महाप्रभूंचं दर्शन घ्यायचंय. त्या शिपाईनी सोडलं नाही.
शेवटी नाथ महाराजांनी आजीजीनं सांगितलं, माझी प्रार्थना आहे, आपण आतमध्ये जा आणि आपल्या मालकांना विचारा की बाहेर एकनाथ गोसावी नावाचे गृहस्थ आलेत, त्यांना आत सोडू का? ते 2 शिपाई होते, त्यातल्या एका शिपायानं त्या दुसऱ्याला सांगितलं, तू इथंच थांब, यांना सोडू नको, मी विचारून येतो. तो शिपाई आतमध्ये गेला. तो आतमध्ये चित्र काय दिसलं, दासोपंत स्वामी आणि त्यांच्यासमोर साक्षात दत्त महाप्रभू बसले होते आणि सारीपाटात दोघेही मग्न होते. थोड्या वेळानं दासोपंतांचं लक्ष गेलं. तो शिपाई आलेला पाहताच शिपायाने मुजरा केला आणि सांगितलं, मालक, बाहेर एक गृहस्थ आलेत, नाव एकनाथ गोसावी सांगतात आणि आत येण्याची परवानगी मागतात. परवानगी विचारण्यासाठी आलो. दासोपंताने हसून उत्तर दिलं, होय, सकाळीच आले होते ते, त्यांना महाप्रभूंचं दर्शन घ्यायचं आहे, आतमध्ये पाठवून दे. तो शिपाई सांगायला आतमध्ये गेला की आत बोलावलंय. एवढ्या क्षणात दत्त महाप्रभू होते तिथं गुप्त झाले. दासोपंतांना वाईट वाटलं की बहुतेक दत्त महाप्रभूंना एकनाथ महाराजांना दर्शन देण्याची इच्छा दिसत नाही, काहीतरी पुण्य कमी पडलंय, एरवी असं होणार नाही. शिपाई बाहेर गेला आणि एकनाथ महाराजांनी त्याने सांगितलंय, आपल्याला आत बोलवलंय. कोण आनंद झाला असेल. नाथ महाराज धावतच आत गेले. आत जाऊन पाहतात तो काय, सारीपाटाचा डाव मांडला होता. एका आसनावर दासोपंत स्वामी बसले होते आणि दुसरं आसन रिक्तच होतं. त्याने दासोपंत स्वामीला नमस्कार केला आणि विचारलं, दर्शन देताना? दासोपंतांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, नुकतेच स्वामी इथं बसले होते, माझ्याशी सारीपाट खेळत होते, पण तुम्हाला आत बोलवण्याची परवानगी देता क्षणी ते इथं गुप्त झाले, मला क्षमा करा. बहुतेक आपल्याला दर्शन देण्याची त्यांची इच्छा दिसत नाही. अतिशय वाईट वाटलं नाथ महाराजांना. अंतःकरण गलबलून गेलं. मनात त्यांनी प्रश्न विचारला की आयुष्यभर आम्ही पंढरीची वारी केली, आयुष्यभर एकादशी व्रत केलं, नामसाधना कधी सोडली नाही, असं का व्हावं? असा कोणता अंतराय व्हावा जेणेकरून हे प्रभूचे अंतर, पायाचं अंतर पडावं, दर्शन मिळू नये? अत्यंत अंतःकरणामध्ये घालमेल झाली. दासोपंतांना नमस्कार केला आणि सांगितलं, कदाचित त्यांना दर्शन देण्याची इच्छा नसेल, पण आपण काही कमी नाही आहात. आपल्या समवेत भगवान सारीपाट खेळात आपला सुद्धा अधिकार खूप मोठा आहे. आपल्याला नमस्कार करतो. कधी प्रतिष्ठान क्षेत्री आलात तर आमच्या उंबऱ्याला तुमची पाय लागावेत, आमचा उंबरा सोन्याचा होईल. नाथ महाराजांचं निमंत्रण दासोपंत स्वामींनी स्वीकारलं. जेव्हा केव्हा तीर्थयात्रा करीत प्रतिष्ठान क्षेत्र येईल त्यावेळेस आपल्या घरी नक्कीच येईल. निरोप घेऊन नाथ महाराज घरी आले, पण अंतःकरणातली घालमेल थांबली नाही. 5-6 महिन्याचा कालखंड लोटला आणि दासोपंत स्वामी मजल दर मजल करीत तीर्थयात्रा करीत प्रतिष्ठान क्षेत्री आले. मंडळी, ऐकण्यासारखं आहे. नाथ महाराज कोण होते याच्यातून आपल्याला लक्षात येईल. प्रतिष्ठान क्षेत्रात आल्यानंतर इथलेच कुणीतरी सद्ग्रस्त आले होते आणि आपल्याला निमंत्रण देऊन गेले, आता त्यांच्या घरी गेलं पाहिजे. म्हणून त्यांनी चौकातच विचारलं, या शहरामध्ये एकनाथ गोसावी कुठं राहतात? काय प्रतिक्रिया असेल? समोरचा जो माणूस होता तो कमरेत वाकला, नमस्कार करून म्हणला, एकनाथ गोसावी काय म्हणता जी, ते आमचे मायबाप आहेत, आमच्या प्रतिष्ठानचे मायबाप आहेत. अंगावर टरारून काटा उमटला. ज्या व्यक्तीला आपण भेटायला जातोय त्या गावातली त्याची प्रतिष्ठा काय आहे? की भेटणारा मनुष्य कमरेत लावून उत्तर देतो, ते आमचे मायबाप आहेत. त्याने सांगितलं, पुढच्या चौकात जा आणि विचारा. पुढच्या चौकात दासोपंत गेले. तिथल्या व्यक्तीला विचारलं की एकनाथ गोसावी कुठं राहतात? त्याने हात जोडून म्हणाला, एकनाथ गोसावी काय म्हणता जी, ती आमचं देव आहेत. उत्तरोत्तर ही उत्तर ऐकता क्षणी दासोपंत प्रत्येक क्षणाला सद्गदित होत होते की जी व्यक्ती आपल्याकडे आली ती सामान्य नाही याचा अंदाज आला. की ज्या व्यक्तीला गावात विचारावं त्या व्यक्तीनं नाथ महाराजांच्या विषयी इतकं आदरानं बोलावं. त्याने सांगितलं, समोरचा चौसोपी वाडा हा आमच्या मालकांचाच आहे, जावा दर्शनाला. दासोपंत लगबगीनं गेले.
आपला घोडा बांधला आणि आतमध्ये प्रवेश करणार, तो नखशिकांत हादरले, पायाखालची वाळू सरकावी. समोर पाहतात तो काय, त्यांचं उपास्य दैवत असणारे दत्त महाप्रभू हातामध्ये चोप घेऊन तिथं दरवाजावर द्वारपाल उभे होते. दारावरून काटा आला, तिथून साष्टांग दंडवत घातला दासोपंतांनी आणि विचारलं, प्रभू आपण इथं या दारात हातात चोप घेऊन? होय म्हणाले, मी इथं नोकरी करतोय, इथं नोकरीला आहे. गेली 36 वर्ष या घरामध्ये चोपदार की मी करतोय. अचंबित होऊन दासोपंतांनी विचारलं, मग या घरातले मालक एकनाथ महाराज 6 महिन्यापूर्वी आपल्याकडे आले होते तुमच्या दर्शनाकरता आणि तुम्ही त्यांना दर्शन न देता गुप्त झालात. दत्त महाप्रभू हसून म्हणाले, आपल्याला कळालं नाही त्यांचा अधिकार. आपल्याला वाटलं की त्यांचं पुण्य कमी पडलं म्हणून मी त्यांना दर्शन दिलं नाही. असं नाही आहे दासोपंत. मी तिथून येण्याचं कारण एवढंच होतं, मी त्यांच्याकडे नोकरी करतोय, ते मालक आल्यानंतर त्यांच्यासमोर जुगार कसा खेळावा म्हणून मी निघून आलो, असं नाथमारांचं वर्णन केलं. त्यांच्यासमोर मी सारीपाट खेळू शकत नाही, ते माझे मालक आहेत. दासोपंतांना तो अधिकार समजला. पुढचा दृष्टांत लांबवायचं काही कारण नाही. साक्षात उपास्य दैवत असणारे दत्त महाप्रभू ज्यांच्या दारावर चोपदारकी करतात, शिखंड्या रूपानं पांडुरंग परमात्मा ज्या घरी चंदन घासतात, गोदावरीचं पाणी कावडीनं आणतात, ते नाथ महाराज किती मोठे असतील. फार सुंदर वर्णन केलं निळोबारायने. ज्या घरी कावडीने पाणी चक्र पाणी वाहे, ज्या घरी कावडीने पाणी चक्र पाणी वाहे, ज्या घरी कावडीने पाणी चक्र पाणी वाहे, ज्या घरी कावडीने पाणी चक्र पाणी वाहे. आज सुद्धा जर आपण गेलात पैठणला नाथषष्ठी उत्सवाला, तो तिथे तोच रांजण आहे. त्या रांजणामध्ये कावडी टाकल्या जातात. ज्या कावडीनं घागर पाणी ओतलं आणि रांजण भरला की नाथषष्ठी संपन्न झाली अशी भाविकांची श्रद्धा आहे. तब्बल 400 वर्षानंतर सुद्धा ही श्रद्धा वारकरी संप्रदायात आहे. शिखंड्या रूपानं भगवान चंदन घासत होते, कावडीनं पाणी वाहत होते. ज्या भगवंताच्या घरी महालक्ष्मी आहे, महालक्ष्मी त्यांचे चरण चुरत बसली, अशा षड्गुण ऐश्वर्य संपन्न परमात्म्यानं ज्या नाथ महाराजांच्या घरी कावडीनं पाणी भरावं, त्याचं वर्णन अतिशय सुंदर निळोबारांनी केलंय. ज्या घरी कावडीने पाणी चक्र पाणी वाहे, किती सुंदर वर्णन आहे. ज्या घरी कावडीने पाणी चक्र पाणी वाहे, ज्या घरी कावडीने पाणी चक्र पाणी वाहे, ज्या घरी कावडीने पाणी चक्र पाणी वाहे, ज्या घरी कावडीने पाणी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाये, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाये. जय जयादी सद्गुरु स्वामी एकनाथा, जय जयादी सद्गुरु स्वामी एकनाथा. हा एकनाथ महाराजांचा अधिकार होता. अशा नाथरायांची षष्ठी आपण साजरी करतो आहोत. त्यांचाच अभंग मी आज निरूपणाला घेतलाय. एक महत्वपूर्ण विषयावर आपण आज प्रकाश झोत टाकणार आहोत. नाथ महाराजांची गुरुभक्ती किती मोठी होती. दत्त संप्रदायातील महान संत जनार्दन स्वामी महाराज यांचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला. एक गुरु आणि शिष्य हे नातं कसं असतं. माझ्यासमोर असे काही उदाहरणं आहेत. मी अधिक उदाहरणं देणार नाही, पण मला भावलेली जी उदाहरणं आहेत त्यांच्या संत एकनाथ महाराजांचं एक उदाहरण आहे. हा जो अभंग समोर ठेवला आहे, ही 5 जोड्या मी तुमच्यासमोर मांडणार आहे. बारकाईनं आपण ऐका. अतिशय श्रेष्ठतम गुरु आणि त्यांचा उत्तम असा शिष्योत्तम
पहिली जोडी माझ्यासमोर आहे. ती जोडी म्हणजे सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ आणि त्यांचे सदशिष्य सद्गुरू श्री गोरक्षनाथ. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ ही जोडी खूप मोठी आहे. वारकरी संप्रदायाची गुरु परंपरा तिथूनच आली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिपती. आज आपण दररोज हरिपाठात हा अभंग म्हणतो आहोत. पण मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ ही एक उत्तम जोडी. अत्यंत संक्षेपानं बोलतो. खरं तर गुरुसेवा ही अत्यंत कठीण आहे. नोहे गुरुदास्य संसारी या. मी सारी प्रमाण देत बसत नाही, वेळेची मर्यादा लक्षात घेता. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे दोघे जण निघाले होते. कथा ऐकण्यासारखी. गुरु शिष्य चालत असताना एका घरातून वड्याचा वास आला, अशी कथा आहे. वड्याचा वास येता क्षणी मच्छिंद्रनाथ म्हणाले, गोरक्षा, वड्याचा वास येतोय रे, आणतोस मला? गोरक्षनाथ हसून म्हणाले, एका क्षणात आणतो, बसा आपण. ज्या घरातून वड्याचा वास येत होता ना, तिथं गोरक्षनाथ गेले आणि दारामध्ये हातातली झोळी समोर ठेवून म्हणाले, अल्लख निरंजन, माई भिक्षावाडा. ती बाई पसाभर तांदूळ घेऊन आली गोरक्षनाथांना भिक्षा देण्यासाठी, कोरडी भिक्षा. नमस्कार केला आणि सांगितलं, माई मला तांदूळ नकोत. मग काय हवंय? तुमच्या घरात वडे केलेत ना, एक वडा देता? तुमची माफी मागून बोलतो, प्रामाणिकपणानं सांगा, ती बाई चांगलं बोलली असेल का? काय बोलली असेल हे कीर्तनात न सांगण्यासारखं आहे. तिने दुरुत्तर केली गोरक्षनाथांना, मी गोसावी झालायस, अजून जिभेचे चोचले तुझे गेले नाहीत. हात जोडून गोरक्षनाथाने सांगितलं, माझ्यासाठी नकोय ते, माझे गुरुजी बसलेत, त्यांना वडा पाहिजे. थोडी बाई खाष्ट स्वभावाची होती, दुष्ट होती, सहज बोलून गेली, तुला वडा देते, पण तुझा डोळा देतोस? डोळा दिला तर वडा देईन. हसत हसत गोरक्षनाथ म्हणाले, डोळा काय मागता, अख्खा गोरक्ष मागितला असता तरी दिला असता. क्षणाचा विलंब न करता गोरक्षनाथांनी डोळ्याच्या खोबणीत हात घातला आणि डोळा काढून त्या बाईच्या हातात दिला. हा घ्या. असं काही विपरीत घडेल त्या बाईलाही वाटलं नाही. घाबरत ती आतमध्ये गेली, वडा आणून गोरक्षनाथांच्या हातात दिला. एक हात डोळ्यावर ठेवून गोरक्षनाथाने तो वडा मच्छिंद्रनाथांना देऊन दिला. मच्छिंद्रनाथाने तो वडा घेतला, पण डोळ्याकडे पाहिलं तर रक्ताची धार लागली होती. गोरक्षा, काय झालं रे? काही झालं नाही गुरुजी, आपण वडा घ्या. पण झालं काय? मी भिक्षा मागायला गेलो, त्या बाईला वडा मागितला. बाईने माझ्याकडे मागणी अशी केली की डोळा दिलास तर तुला वडा देईन. मी सहज तिला डोळा काढून दिला, तुम्हाला वडा आणला. ही अपार गुरुभक्ती बघून मच्छिंद्रनाथाने आपल्या शाबरी विद्येच्या बळावर गोरक्षनाथांचा डोळा होता तसा करून दिला. दृष्टांत संपला. मला एवढंच म्हणायचंय की गोरक्षनाथांनी स्वतःचा डोळा दिला तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या ज्ञानाचा डोळा उघडला. अशी गुरुशिष्य परंपरा आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीची गुरुभक्ती घडणं ही सामान्य गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या. माझ्यासमोर दुसरी जोडी आहे, ती सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज आणि सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज ही एक जोडी आहे. ह्या जोडी आपण अभ्यासतो आहोत. सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या कृपेनं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा अलौकिक ग्रंथ लिहिला. मी आत्ताच प्रस्तावनेत म्हणून आलो की ज्ञानेश्वरी आमचा पंचप्राण आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, हे लक्षात घ्या. ज्ञानेश्वरी ही अशी ग्रंथसंपदा आहे, ज्ञानेश्वरीच्या बाबतीत काय बोलावं, आपले शब्द अपुरे आहेत. ज्ञानेश्वरीची खोली कळत नाही आणि उंची तर नाहीच नाही. पण ज्ञानेश्वरीची खोली पाहण्याचा प्रयत्न केला तर सुंदर सुंदर मोती हाताला लागतील, आणि ज्ञानेश्वरीची उंची पाहण्याचा प्रयत्न केला
तर कदाचित नक्षत्राचं चांदणच हातात येईल इतकी सुंदर ज्ञानेश्वरी. आपण अभ्यासून बघा. बिंबतरी बचके एवढे परिप्रकाशाचे त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. ज्ञानेश्वरीचा प्रत्येक शब्द हा अत्यंत अमोल आहे, त्याचं मोल होऊ शकणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी किती सुंदर मांडलंय. अगदी अर्धी ओवी जरी सांगायची झाली तर येथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुची साले. काय ज्ञानेश्वरीचं आपण चिंतन करणार आहोत. आपण वाचून बघा. एवढी मोठी थोर संपदा निर्माण केली ज्ञानेश्वर महाराजांनी, पण वर्णन काय केलंय ते आपण कधी वाचाल. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हा जो मी ग्रंथ निर्माण केला हा सामान्य नाही, त्याने सारं श्रेय आपल्या सद्गुरु चरणांकडे दिलं. ते म्हणतात, हे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे, ग्रंथ नोहे कृपेचे वैभवतीये. हा ग्रंथ नाही, हा सद्गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेचा प्रसाद आहे. मला एका श्रोत्याने असं विचारलं की ज्ञानेश्वरीतली सर्वात चांगली ओवी कोणती. हे सर्व आमचे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक उभे आहेत, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकणारे लोक आहेत. ज्ञानेश्वरीचा हा ग्रंथ पूर्ण झाला, पण मला असं वाटतं, हे माझं स्वतःचं मत आहे, की ज्ञानेश्वरी हे अलौकिक आहे, पण सरते शेवटी पसायदान जे झालं त्या पसायदानाच्या वेळेत सद्गुरू श्री निवृत्तीनाथांनी हात वर करून सांगितलं, हा होईल दान पसावं. निवृत्तीनाथांचा आशीर्वाद या ग्रंथाला लाभला. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांची सद्गुरू निवृत्तीनाथांवर जी श्रद्धा आहे, मी बोलेन आपल्याशी वेळ मिळाला तर, पण ज्याला खरोखर अध्यात्माची वाटचाल करायची त्याने ज्ञानेश्वरीतील 13व्या अध्यायातील आचार्य उपासना अभ्यासली पाहिजे. तब्बल 90 ओव्या खर्ची घातल्या. ज्ञानेश्वरी पारायण करत असताना आचार्य उपासना सुरू झाली आणि डोळ्यातून अश्रू जर आले नाही तो श्रद्धावान म्हणता येणार नाही. इतकी सुंदर आचार्य उपासना ज्ञानेश्वर महाराजांनी गायली 13व्या अध्यायात. वाचून बघा, अभ्यासकाने तो जवळून पाहिली पाहिजे. ती अशी अपार गुरुभक्ती सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांची. 3ऱ्या क्रमांकाची जोडी मी मागे ठेवतो थोडी आजच्या अभंगाकरता. 4थ्या क्रमांकाची जी जोडी आहे ती जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि त्यांचे सदशिष्य पिंपळनेरचे निळोबाराय, अशी एक जोडी आहे, अप्रतिम जोडी. आपल्याला गुरुपदेश मिळावा म्हणून निळोबारायांनी तब्बल 42 दिवस उपवास केला आणि 42 दिवसाच्या उपवासानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा त्यांना अनुग्रह मिळाला. हे बोलणं सोपं आहे, पण करणं किती अवघड आहे की 42 दिवस उपोषण. हे उपोषण पाहून प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा तिथं आले. सगळा इतिहास मला सांगायला वेळ नाही. पांडुरंग आल्यानंतर पांडुरंगाने सांगितलं, निळोबा मी तुमच्यासाठी आलोय. निळोबारायांनी त्यांना हसत उत्तर दिलं, तुझं लागी येत हे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आला का. हे सामान्य ज्ञान तुला कळत नाही देवा, तुला काही बोलवलं नव्हतं, आम्ही तुला बोलवलं नव्हतं. निळा म्हणे आम्ही निळोखोची देवा, तुकयाचा धावा करीत असो. आम्ही तुकोबारायांसाठी इथं बसलोय. शेवटी तुकोबारायण येऊन त्यांना अनुग्रह द्यावा लागला. 42 दिवस उपोषण करणारा शिष्योत्तम आपल्याला निळोबारायातच बघायला मिळेल. आणि 5वी जोडी जी आहे ती कदाचित वारकरी संप्रदायातील नसेल, पण ज्या जोडीनं संपूर्ण विश्व हलवून टाकलं ती जोडी आहे स्वामी रामकृष्ण परमहंस आणि त्यांचे शिष्योत्तम स्वामी विवेकानंद. ही एक जोडी आहे. नरेंद्राचा विवेकानंद रामकृष्ण परमहंसांनी केला. सांगावं का न, मी द्विधा मनस्थितीत आहे, पण तरी सांगतो. भारतातला कोहिनूर हिरा आज अमेरिकेत आहे. तो परत भारतात आला नाही. त्याच्यासाठी प्रयत्न पण खूप झाले, पण भारतात तो परत आला नाही. पण मला असं वाटतं की भारतातला कोहिनूर हिरा अमेरिकेत गेला, इंग्रजांनी तो नेला स्वातंत्र्यानंतर. तो परत इकडं आणण्यात आपण यशस्वी झालो नाही. पण माझ्या प्रिय श्रोत्यानं मला इथं असं मांडायचं आहे की तो कोहिनूर हिरा आला नाही परत भारतात म्हणून फार काही नुकसान झालं नाही. पण अमेरिकेत गेलेले स्वामी विवेकानंद परत आले नसते तर भारताचं मोठं नुकसान झालं असतं. लक्षात घ्या, स्वामीजी गेले, आपल्या तत्वज्ञानाचा विचार पाश्चात्य राष्ट्रात देऊन ते परत भारतात आले
आमचं हे सर्वात मोठं नररत्न आहे, पण त्यांची गुरुभक्तीसुद्धा अचाट आणि अफाट आहे. गुरुमहिमा सांगत असताना एक प्रधान जोडी माझ्या समोर आहे आणि ती म्हणजे जनार्दन पंत आणि त्यांचे शिष्योत्तम नाथ महाराज. ज्याने अभ्यास केला आहे त्यांना कल्पना आहे. मला एखादा अभंग असा दाखवा नाथ महाराजांचा की ज्या ठिकाणी त्यांनी एका जनार्दनी लिहिलं नाही. श्रीमद भागवत आपण पहा, एकनाथी भागवताचा आरंभ जो केलाय तो आरंभाला नमन जे केलंय ते मंगलाचरण करताना एकनाथ महाराजांनी आपल्या सद्गुरु चरणांनाच केलंय. तुम्ही सगळी मंगलाचरण वाचून बघा नाथ भागवतातली त्यांनी काय केलं ते. मला हे सगळं मांडण्याचं कारण, एकनाथ महाराज म्हणतात की आमच्या जीवनामध्ये गुरु उपासना ही सर्वात मोठी आहे. त्याचं वर्णन करताना अभंगाचं पहिलं चरण आहे. गुरु माता गुरु पिता, 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 गुरु आमुचे कुळ देवता, गुरु आमुचे कुळ देवता, गुर पडता साकडे साकडे, मोर पडता साकडे, गुरु आमची कुलदेवता, गुरु आमची कुलदेवता, मोर पडता साकडे, मोर पडता साकडे. गुरु आमचे कुलदेवता, गुरु आमचे कुलदेवता, गुरु आमचे कुलदेवता, गुरु माता गुरु पिता, गुरु आमचे कुलदेवता, गुरु आमचे कुलदेवता, गुरु आमचे कुलदेवता. गुरुमाता गुरुपिता गुरु आमचे कुळदेवता. एकनाथ महाराज म्हणतात की जनार्दन स्वामी हे माझे गुरु आहेत, पण ती माझी माय आहे, ती माझी आई आहे. म्हणून आध्यात्मिक क्षेत्रात गुरुला आई अशीच संज्ञा आहे. म्हणून म्हणताना सुद्धा गुरु माऊली असं म्हणतात. गुरु माऊली म्हणजे आई आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण द्यायचं झालं तर सकल संत परंपरेने ज्ञानेश्वर महाराजांना आईच म्हटलंय. अनेक प्रमाणे मी देऊ शकेन या ठिकाणी. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. नाथ महाराजांचंच प्रमाण आहे. नाथ महाराज म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज आमची आई आहे. जरा बोलू मंडळी, ऐकता? ज्ञानेश्वर महाराजांचा गौरव करताना इतका सुंदर केलाय नाथ महाराजांनी. नाथ महाराजांचाच अभंग आहे. वेदशास्त्रे देती वेदशास्त्रे देती ग्वाही, वेदशास्त्रे देती ग्वाही, वेदशास्त्रे देती ग्वाही, वेदशास्त्रे देती ग्वाही, म्हणती ज्ञानाबाई आई.
ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हटलं ते सामान्य लोकांनी म्हटलेलं नाहीये. जगाच्या पाठीवर दोनच शहाणे आहेत. पहिला शहाणा वेद आहे आणि दुसरे शहाणे संत आहे. या दोघांनी ज्ञानोबाराला आई म्हटलंय. वेदशास्त्रे देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई, आणि सगळ्या संतांनी ज्ञानोबाराला आई म्हटलंय. कितीतरी प्रमाण देता येतील. ज्ञानेश्वर माऊली आपण असं म्हणतो म्हणजे गुरुला आईच म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण द्यायचं झालं तर श्री गुरुला बापही म्हटलंय. वा. यावरी जो पाचवा पिता नाथ महाराजांचंच प्रमाण आहे. नाथ महाराज म्हणतात एकूण प्रत्येकाला 5 पिता असतात, त्याचा विस्तार मी करत नाही, पण 5वा पिता त्याचा गुरु आहे. निळोबाराला विचारा, पहिला जन्म जो होता तो आपल्या आई बापाच्या पोटी होतो. इकडे लक्ष द्या, फार सुंदर चिंतन आहे. आपला जन्म जो होतो तो लौकिकदृष्ट्या आई बापाच्या पोटी होतो, पण ज्यावेळी वारकरी संप्रदायाची माळ गळ्यात घातली जाते, दीक्षा दिली जाते, त्या दिवसापासून ते गुरु आपले बाप असतात. हे मी बोलत नाही, निळोबाराला विचारा, ते सांगतील. निळा म्हणे पोटा आलो म्हणून झालो अधिकारी, म्हणून झालो अधिकारी, म्हणून झालो अधिकारी. निळा म्हणे पोटा आलो म्हणून झालो अधिकारी, म्हणून झालो अधिकारी, म्हणून झालो अधिकारी. निळोबाराय म्हणतात की मी तुकाराम महाराजांच्या पोटी जन्माला आलो म्हणून झालो अधिकारी, निळा म्हणे पोटा आलो. ज्ञानेश्वर महाराजांचा जर दाखला जायचा झाला तर ज्ञानेश्वर महाराज हे सद्गुरू निवृत्तीनाथांचे धाकटे भाऊ, पण ज्ञानेश्वरीत उल्लेख करताना त्यांनी भाऊ असा केलेला नाही. तुम्ही नीट वाचा. तेथ महेशान्वय संभूते, तेथ महेशान्वय संभूते, श्री निवृत्तीनाथ सुते, केले ज्ञानदेवे गीते देशिकार लेणे. ज्ञानदेव महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निवृत्तीनाथ सुते, याचा अर्थ मी निवृत्तीनाथांचा पुत्र आहे. म्हणजे गुरुना बाप म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे गुरुमाता, गुरुपिता आणि आमची कुलदेवता सुद्धा आमचे गुरु आहेत. आमची दुसरी कुलदेवता नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा दाखला पुरेसा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान विश्वात्मक आहे, त्यांची मागणी विश्वात्मक आहे. याचं कारण काय असेल तर त्यांचा देव सुद्धा विश्वात्मकच आहे. त्यांनी तसं नमूद केलंय. आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे. म्हणजे त्यांची कुलदेवता हे गुरुच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा मंगलाचरण केलंय, ते आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथानंच केलंय. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसऊ पाऊले श्री गुरुची. हे जे वर्णन आहे, जय जय आचार्या समस्त सुरवर्या प्रज्ञाप्रभात सूर्या सुखोदया, ही सगळी प्रमाण तिथे लागू पडतात. याचा अर्थ गुरुमाता, गुरुपिता, गुरु आमची कुलदेवता असं नाथबाबा म्हणतात. असे जे गुरु समर्थ असतात त्यांचं सामर्थ्य किती असतं हे द्वितीय चरणात वर्णन आहे. थोर पडता साकडे, 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 थोर पडता साकडे. गुरु रक्षी माझे पुढे, गुरु रक्षी माझे पुढे,
सद्गुरूंचं एक सामर्थ्य या दुसऱ्या चरणामध्ये वर्णन केलं आहे. माझ्यावर अत्यंत चांगले पारमार्थिक संस्कार केले ते होते थोर समर्थ भक्त वैकुंठवासी अनंत गजानन दातार शास्त्री. त्याने माझ्यावर खूप चांगले संस्कार केले, अध्यात्माचं बालकडू पाजलं. ते त्यांच्या प्रवचनात दृष्टांत देत असत. तो दृष्टांत माझ्या समोर आहे की गुरुचं सामर्थ्य किती मोठं असतं. तर दृष्टांत असा आहे की समर्थ दरवर्षी रामनवमीचा उत्सव करत असत आणि त्या रामनवमीच्या उत्सवाला लागणारा सर्व खर्च दाणागोटा गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज देत असत. असं इतिहासात नोंद आहे. दरवर्षी रामनवमी होत असे. पण एक वर्ष असं उजाडलं की कुठेतरी मोहिमेत राजे व्यस्त असताना खालच्या अधिकाऱ्यांनी ती जी मदत पाठवायची ती पाठवलीच नाही. धनधान्य द्रव्य आलंच नाही. रामनवमी 4 दिवसावर येऊन ठेपली. ते समर्थांचा एक शिष्य होता 12-13 वर्षाचा. त्यांनी सहज येऊन विचारलं, स्वामीजी रामनवमी सन्निध आली, अजून आपल्याकडे मदत आली नाही, रामनवमी होणार कशी? काही काही वेळेला लहान मुलं अनुभवी असल्यासारखं बोलतात. घरातलं लग्न निघावं आणि आजोबाला एका छोट्या नातवाने विचारावं बस्ता कधी बांधायचा, तशातला हा प्रकार. म्हणजे त्याला फार काही कळतंय. त्या लहान शिष्याने प्रश्न विचारला, रामनवमी होणार कशी? समर्थाने हसून उत्तर दिलं, रामनवमी होईल, काळजी करण्याचं काही कारण नाही. समर्थाने तात्काळ एक रचना केली आणि कल्याण स्वामींनी ते श्लोक लिहून घेतले, जे 205 श्लोक, त्याला मनाचे श्लोक असं म्हणतात. आणि प्रत्येक शिष्याच्या हातात एक झोळी दिली, हा श्लोक म्हणा आणि भिक्षा मागून आणा. भिक्षेचं जे आपल्याला द्रव्य येईल, भिक्षेचा जो दाणा गोटा येईल, त्याच्यात रामनवमी साजरी करू. मंडळी, शब्दांचे काही गोंधळ आहेत. भीक वेगळी आणि भिक्षा वेगळी. शब्दाची गफलत होता कामा नाही. भीक जी असते ती तिरस्कारानं दिली जाते आणि भिक्षा असते ती आदरानं वाढली जाते. आज स्वयं दत्त महाप्रभू गाणगापुरी भिक्षा मागतात. गाणगापूरला किती श्रीमंत माणूस गेला तरी त्याला 5 घरी मधुकरी मागावी लागते, भिक्षा मागावी लागते. भिक्षेचं अन्न पवित्र असतं. भिक्षा मागण्यानं अभिमान गलित गात्र होतो. आमच्या आळंदीमध्ये अनेक विद्यार्थी जे विद्यार्जन करतात ते सकाळी प्रत्येक घरात जाऊन मधुकरी मागतात आणि त्या घरातले मालक अत्यंत श्रद्धापूर्वक ज्ञानेश्वर महाराजांचा नैवेद्य म्हणून ती मधुकरी समर्पित करतात. या समर्पित मधुकरीतून ज्ञानेश्वरी शिकली जाते. हे महाराष्ट्रात घडतंय. महाराजा लक्षात ठेवा. भिक्षेचं अन्न आणा. प्रत्येकाला एक एक श्लोक दिला आणि भिक्षा मागायला सांगितली. ज्याने विचारलं होतं ना की रामनवमी कशी होणार, त्याच्या वाट्याला एक श्लोक आला आणि तो भिक्षा मागायला गेला. त्याच्या वाट्याला जो श्लोक आला होता तो श्लोक मोठा मजेशीर होता. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे? जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा श्लोक आला होता. तो मुलगा श्लोक घेऊन ती झोळी घेऊन गेला आणि एका दारात भिक्षा मागितली. मोठ्याने आवाज दिला, ओम भवती भिक्षान देई, आणि श्लोक म्हणाला, समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे? जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ते एका अत्यंत कर्मठ ब्राह्मणाचं घर होतं. तो समर्थांचा द्वेष करत असे. त्याला असं वाटलं की हा म्हणतोय समर्थाची या सेवका वक्रपा आहे, म्हणजे त्याच्या गुरुचं वर्णन करतोय. वास्तविक समर्थाने जो श्लोक लिहिला तो राम समर्थ म्हणून लिहिला. राम समर्थ आहे आणि त्याच्या समर्थाला कोण वक्र दृष्टीनं पाहिल. पण याने अर्थ लावला की समर्थाने स्वतःचं वर्णन केलं. मला वाटतं त्याने योग्य अर्थ लावला, कारण सद्गुरूसारखा समर्थ कोण असू शकतो. त्या कर्मठ ब्राह्मणाने त्या लेकराला शाप दिला. हातात पाणी घेतलं आणि अभिमंत्रित करून सांगितलं, त्याच्यावर ते पाणी प्रोक्षण केलं आणि सांगितलं, तुला मी शाप देतोय की उद्याचा सूर्योदय तू पाहणार नाहीस. बारीकसं तोंड करून तो मुलगा आश्रमात आला, मठात आला, रडत आला
समर्थाने त्याला विचारलं, रडतोस कशासाठी? त्याने सांगितलं, स्वामी, भिक्षा मागायला गेलो आणि मृत्यू घेऊन आलो. म्हणजे मागितली भिक्षा, पण त्या ब्राह्मणाने शाप दिला की उद्याचा सूर्योदय पाहणार नाहीस. समर्थानी त्याच्याकडे पाहून गमतीनं म्हणाले, काळजी करू नकोस, तुला काहीच होणार नाही. त्यांच्या तोंडावर हास्य उमटलं. त्या शापाचा विचार करू नको, तू मरणार नाहीस. पण तो मुलगा रडतच होता. ते समर्थ हसल्यानंतर त्याने विचारलं, मी मरणार आहे आणि तुम्ही हसताय? ते म्हणजे तुझ्या वेडेपणावर हसतोय. म्हणजे तुझा त्या ब्राह्मणाच्या शापावर विश्वास आहे, पण माझ्या आशीर्वादावर नाही, ह्याचं मला नवल वाटतंय. त्या ब्राह्मणाने शाप दिला त्याचं तुला नवल तुला तर खरा वाटतोय, आणि मी तुला आशीर्वाद दिला की तुला मृत्यू येणार नाही, त्या आशीर्वादाचं तुला खरं वाटत नाही, तो आशीर्वाद खरा वाटत नाही. काळजी करू नको, तू मृत्यू पावणार नाहीस, तुला उदंड आयुष्य आहे. आणि तुला भीती वाटत असेल, मंडळी, माणसाला सर्वात मोठं भय असेल तर ते मृत्यूचंच आहे. ज्ञानोबा बोलतात ना, आगा मरहा बोलून सहाती. मर म्हटलेला आवडत नाही तर मरतो कुठला? मी विस्तार करणार नाही त्या विषयाचा. तुला भीती वाटत असेल तर माझा हात धर, तुला काही होणार नाही. त्या मुलाने समर्थांचं बोट धरलं आणि दिवसभर समर्थ जातील तिकडं फिरत होता. दुपारची जेवणं झाली, संध्याकाळची संध्या झाली, फराळ झाला, आणि रात्रीच्या समयाला समर्थ असे पहुडले आणि ते खाली लवणले. तेवढ्यात तो शिष्य रडू लागला. समर्थाने विचारलं, आता का रडतो रे? ते म्हणले, आता तुम्ही झोपणार आणि आम्ही कायमचे झोपणार. आता रात्र झाली, तुम्ही झोपणार आणि आम्ही कायमचे झोपणार. का? तुम्हाला झोप लागल्यानंतर मला जर यमदूत घ्यायला आले तर माझा मृत्यू होईल. समर्थाने पुन्हा हसून त्याला सांगितलं, तू मृत्यू पावणार नाहीस, तुला मरण नाही आहे, तू निश्चिंत राहा. आणि तुला भीती वाटत असेल तर मी ज्या घोंगडीवर झोपलोय त्या घोंगडीवरच बसून राहा, माझे पाय चुरत राहा, तुला काही होणार नाही. धीर आला त्या लेकराला. तो समर्थांचे पाय चुरत बसला. काय योगायोग असेल, किंवा तो तापसी ब्राह्मण सुद्धा कसा असेल. असं म्हणतात की कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही, पण त्या ब्राह्मणाने दिलेला शाप खरा ठरला. मंडळी, तो ब्राह्मण तरी काही सामान्य होता? उपासनेनं युक्त होता, तापसी होता. त्याच्या शापे करून मध्यरात्री यमदूत आले त्या मुलाला घ्यायला. दारात ते पाहिले आणि याच्या काळजात धस्स झालं. तो म्हणला, आता आपली गच्छंती आली, पण आता मायबाप असण्या गुरुना उठवायचं कसं, समर्थांना उठवायचं कसं, काय होईल ते त्यांच्या चरणावरच होईल. म्हणून चरणावर नतमस्तक झाला, तोंडानं रामरक्षा म्हणू लागला. आणि आता कोणत्याही क्षणाला माझा मृत्यू होईल या अपेक्षेनं गुरुचरणावर डोकं ठेवून शांत पडून राहिला. बराच वेळ काही हालचाल झाली नाही, म्हणून तिरक्या नजरेनं त्याने दाराकडे पाहिलं. तो त्याला जे दृश्य दिसलं ते फार वेगळं होतं. यमदूत असा फास टाकत होते तर मृत्यूचा फास असा सरसर येत होता, पण घोंगडीपर्यंत येऊन तो परत जात होता. असं 2-5 वेळा झालं. तो मृत्यूचा पाश घोंगडीपर्यंत येऊ शकत नव्हता. हे पाहिल्यानंतर त्या मुलाला मोठा धीर आला. तो ताठमानेनं बसला आणि यमदूतांकडे आता डोळे वाटारून पाहू लागला, कारण मृत्यूचं भय संपलं ना. हे आपलं काहीच करू शकत नाही हे जाणून त्याने त्याच्याकडे वटारून बघायला सुरुवात झाली. मृत्यूची पण एक वेळ असते, तो वेळ संपून गेल्यानंतर काळसुद्धा काही करू शकत नाही. वेळ संपली, यमदूत निघून गेले. तो शिष्य निवांत पहुडला. सकाळी प्रातःकाली समर्थ उठले आणि समर्थांच्या हालचालीनं त्यालासुद्धा जाग आली. तो उठला. समर्थाने त्याच्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाले, तू मेला नाहीस? तो म्हणला, नाही मेलो. तुला घ्यायला कोणी आलं नाही? आले होते ना. आले होते, रात्री यमदूत मला घ्यायला आले होते, मग तुला नेलं नाही? तो सुद्धा हसून म्हणाला, तासभर ट्राय केलं पण मी हाती नाही लागलो. असं त्यांनी उत्तर दिलं असेल. तेव्हा इंग्रजी नव्हती कदाचित. त्यांनी प्रयत्न केले पण मी सापडलो नाही. ते निघून गेले. आता मुलगा आनंदित झाला होता. समर्थाने अन्निक उरकली, स्नान संध्या झाली आणि त्या मुलाला हाक मारली समर्थाने, बाळ इकडं ये.
तो मुलगा जवळ गेला, आता आनंदित होता, मृत्यू टळला, आनंद झाला. समर्थांना नमस्कार केला आणि विचारलं, काय स्वामी, काय हुकूम? समर्थ म्हणाले, ही झोळी घे आणि त्याच ब्राह्मणाच्या दारात भिक्षा मागायला जा. बरं वाटलं असेल नाही त्याला. तो म्हणाला, काल त्या ब्राह्मणाने सूर्योदयापर्यंतची मुदत तरी दिली, आज मला पाहता क्षणी तो तिथंच भस्म करून टाकेल, आज तो मुदत पण देणार नाही. कृपा करा, दया करा, मला तिथं पाठवू नका, माझ्यावर दया करा. पण समर्थाने कठोरपणानं सांगितलं, तुला भिक्षा मागायला जावं लागेल. तो शिष्य म्हणाला, तुम्ही म्हणता तशी भिक्षा मागायला जातो, फक्त एवढंच करा, त्या दारात भिक्षा मागणार नाही, दुसऱ्या 10 घरी भिक्षा मागेल, पण त्या ब्राह्मणाच्या दारात मला पाठवू नका. समर्थ म्हणाले, तुला भिक्षा मागायला जावं लागेल आणि त्याच ब्राह्मणाकडे भिक्षा मागावी लागेल. नाईलाज होता, गुरु आज्ञा म्हणून त्याने ती झोळी उचलली, मठाच्या बाहेर पडला. 5-25 पावलं गेला असेल, तो परत आला. समर्थांच्या पायावर डोकं ठेवलं, म्हणला, स्वामी, मी भिक्षा मागायला जातो, त्याच ब्राह्मणाच्या दारात तुमच्या आज्ञेनुसार भिक्षा मागतो, पण माझ्यावर दया करा. म्हणले, काय दया करा? तो श्लोक तरी बदलून द्या, ज्या श्लोकाने हा गोंधळ झाला तो श्लोक मला बदलून द्या, मी तिथंच जाऊन भिक्षा मागतो. समर्थ म्हणाले, श्लोक सुद्धा बदलून मिळणार नाही, त्याच ब्राह्मणाच्या दारात जायचं, त्याच घरी भिक्षा मागायची आणि तोच श्लोक म्हणून भिक्षा मागायची. केविलवाणं तोंड केलं. मृत्यूचं भय कुणाला नाही. ते म्हणे, आता गुरुजींची इच्छा असेल की आपण इथं राहू नाही तर गेलं पाहिजे. तो मनाचा हिया करून गेला. 5-10 पावलं गेल्यानंतर काहीतरी डोक्यात आलं, कल्पना सुचली, म्हणून परत आला मठात. मठात आल्यानंतर समर्थाने विचारलं, आता का रे आलास? एक अर्जी आहे. एवढी अर्जी तरी नाही म्हणू नका. म्हणजे काय अर्जी आहे? तो कदाचित म्हणाला आहे, मेरी तो एक अर्जी, आखिर तुम्हारी मर्जी, गर्जी को देना फर्जी, जब प्राण तन से निकले. मृत्यूसमयी शेवटची इच्छा विचारतात, त्याशिवाय फाशी देणाऱ्याला पण फाशी देत नाही. आता जसं काय मी फाशीवरच चाललोय, त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागायला. एक अर्जी आहे, तेवढी पूर्ण करा. समर्थ म्हणाले, काय सांग? समर्थांना त्याने सांगितलं, मी त्याच ब्राह्मणाच्या घरी जातो, हा श्लोक म्हणतो, त्याच्याच घरी भिक्षा मागतो, काळजी नसावी, फक्त एक अर्जी आहे. म्हणजे काय अर्जी? तेवढी रात्रीची घोंगडी अंगावर द्या, असं तो म्हणाला. दृष्टांत संपला. ती जी घोंगडी रात्रीची होती ती माझ्या अंगावर द्या. त्या शिष्याला असं वाटलं की मृत्यूने आपल्याला स्पर्श केला नाही, ती कदाचित त्या घोंगडीची कृपा असेल, पण त्याला हे ठाऊक नाही, ही सद्गुरूंची कृपा असते. जेव्हा थोर संकट येतं त्यावेळेस सद्गुरू उभे राहतात आणि ते साकडं निवारण करतात, असं नाथबाबा म्हणतात. थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे, हा समर्थाने दिलेला खूप मोठा दाखला आमच्या समोर आहे. अभंगाचा हा थोडासा भावार्थ केलाय. उत्तरार्धात काही मी चिंतन मांडणार आहे. तत्पूर्वी सर्वांनी, सगळ्या मायबाप श्रोत्यांनी हाताने टाळी, मुखाने नाम असं भजन करायचं आहे. वारकरी संप्रदायपूर्वक हे भजन करायचं आहे. आणि भजन झाल्यानंतर उत्तरार्धात मी या 2 चरणाचा विचार करणार आहे. मोठ्या प्रेमाने सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा Kumar
घुमायो पार घुमायो पार घुमायो आपण चिंतन करत आहोत की सद्गुरु महिमा सांगत असताना नाथबाबांनी खूप सुंदर वर्णन केलंय. तिसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज असं म्हणतात, काया वाचा आणि मन गुरु चरणीच अर्पण. मी मगाशी बोलता बोलता आपल्याला सांगून आलोय की जे ज्ञानेश्वरीचे उपासक आहेत या उपासकांनी ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातील तब्बल 90 ओव्या आचार्य उपासनेसाठी ज्ञानोबारांनी खर्ची घातल्या. त्या ओव्या मुळातच वाचल्या पाहिजेत, अर्थासकट वाचून त्याचा अभ्यास केला पाहिजे. इतक्या सुंदर ओव्या ज्ञानेश्वर महाराजांची गुरुभक्ती अभ्यासण्यासारखी आहे. या तिसऱ्या चरणामध्ये नाथबाबा म्हणतात की आपल्या गुरुजींना काया वाचा आणि मन समर्पित केलं पाहिजे. गुरु चरणीच अर्पण. खूप दाखले देता येतील. नाथ महाराजांचा प्रसिद्ध दृष्टांत सांगितला जातो की जनार्दन स्वामींकडे नाथ महाराज सेवेला होते, गुरुसेवा करत होते. हिशेब मांडताना 1 पैशाची चूक राहिली होती. 1 पैशाची. आज तर पैशाला मूल्यच नाही. 1 पैसा कमी पडत होता, हिशेब जुळत नव्हता. नाथ महाराज तो हिशेब शोधत शोधत बसले होते. जनार्दन स्वामीने सांगितलं, रात्र झालंय, झोपी जा, सकाळी हिशेब पाहता येईल. नाथ महाराज झोपले नाहीत. तो हिशेब पाहतच बसले. मध्यरात्री किंवा उत्तर रात्री केव्हा तरी ती चूक सापडली. 1 पैशाची चूक सापडल्याबरोबर नाथ महाराज मोठ्यांदा ओरडले, सापडली सापडली सापडली. त्या आनंदाच्या भरात ओरडल्यानंतर जनार्दन स्वामींची झोप मोडली. जनार्दन स्वामी उठून आले आणि नाथा काय सापडली? गुरुजी 1 पैशाची चूक सापडली. प्रसन्न होऊन त्याने सांगितलं, जसं तुला 1 पैशाची चूक सापडली ना नाथा, असंच परब्रह्म तुला सापडेल. वर्णन केलं, लक्षात ठेवा. असं कायेनं वाचेनं मनानं सद्गुरुचरणाचं दास झाल्यानंतर परमार्थ यशस्वी होतो, लक्षात ठेवा. पुराणातली कथा आहे. सर्व समर्पण करावं लागतं. आचार्य उपासनेत तुम्हाला ते पाहायला मिळेल. सर्व समर्पण करावं लागतं. एक दृष्टांत बोलका आहे, तेवढा सांगून मग सेवा पूर्ण करणार आहे. भगवान कृष्णचंद्रांचा आहे. भगवान कृष्णचंद्र हे जरी पूर्णावतार होते तरी सुद्धा त्यांना कुठेतरी विद्या ग्रहण करायला जावं लागतं. कृष्णे संदीपन गुरु केला. संदीपन ऋषीच्या आश्रमात त्याने विद्या ग्रहण केली. प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठांकडनं गुरुमंत्र घेतला. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाथी जैसे. ज्ञानेश्वरी बोलते ना, ज्ञान पाहिजे असेल तर गुरुचरणाची सेवा करावीच लागते. ती किती करावी लागते? ज्ञानेश्वरी बोलते. ज्ञानेश्वरीला विचारा, ते सांगेल. ते ज्ञान पै गा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वीसी. जे ज्ञानाचा कुरुठा, ते तर सेवा हा दारविंटा. तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी, तनू मनू जिवे चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. पुढे मग अपेक्षित जे आपुले, ते सांगता ती पुशले, जेणे अंतःकरण बोधिले संकल्पा नाही. पण तिथं काय म्हटलंय? तनू मनू जिवे चरणासी लागावे. आणि पुढे एक अंडरलाईन केली पाहिजे लाल रेषेनं एका शब्दाखाली, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. हा शब्द फार महत्वाचा आहे. ते दास्यत्व केलं त्याचा सुद्धा गर्व असता कामा नाही. अगर्वता करावे दास्य सकळ. हे कठीण आहे महाराजा बोलणं. मी कित्येक गोष्टी सांगू शकेल, कित्येक दृष्टांत सांगू शकेल की अशी गुरुभक्त मंडळी आहे. माझ्यासमोर अनेक उदाहरणं आहेत. वेळ मर्यादा लक्षात घेता मी संक्षेपानं बोलतोय. पुराणातला दृष्टांत आहे, ज्याला भगवान कृष्ण सुद्धा अपवाद नाही या सेवेकरता. फार बोलका दृष्टांत आहे. भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश. माझ्या प्रिय श्रोत्यानो, अनेक श्रीमंत राजे होते, त्यात सर्वात मोठी श्रीमंती ही भगवान कृष्णाचीच होती. माझ्या माहितीप्रमाणे जगात 2.5 गाव सोन्याचे होते. 2.5 गाव म्हणजे 2.5 नगरं सोन्याची होती. त्याच्यात भगवान श्रीकृष्णाची नगरी द्वारका सोन्याची, त्यांनीच त्याच्या मित्राला दिलेली सुदामपुरी सोन्याची, सुदामदेवानं दिलेली, आणि रावणाचा अर्धा गाव सोन्याचा. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. रावणाच्या राज्यात 7 कोटी सोन्याची घरं होती. कोटी घरे जे ते काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. भगवान श्रीकृष्णाची द्वारका संपन्न होती. इकडे लक्ष द्या. द्वारकेतले लोक नुसते सोन्याच्या घरात राहत नव्हते,
भागवतात उल्लेख आहे, ते सोन्याच्या ताटात जेवत होते. नुसते सोन्याच्या ताटात जेवत नव्हते, जेवल्यानंतर ताट फेकून देत होते. 50,000 रुपये तोळा झाले तरी. ही द्वारकेची श्रीमंती, मला वेळ नाही हे सांगायला. अशी ताटं टाकून सुद्धा द्वारकेतले उकिरडे सोन्याचे झाले होते, हे लक्षात ठेवा. एवढी द्वारका श्रीमंत, त्याचा राजा असणारा द्वारकाधीश परमात्मा. एके दिवशी दरबारात बसले असताना शिपायाने ललकारी दिली, द्वारपालाने ललकारी दिली, निगा रखो आस्ते कदम श्री गुरु दुर्वासा पधार रहे. मला तशी दौंडी देता येणार नाही, मी काय द्वारपाल नाहीये, पण अशी दौंडी त्याने दिली. श्री गुरु दुर्वासा पधार रहे असं म्हणता क्षणी द्वारकाधीश परमात्मा, एका सुवर्ण कांचन नगरीचा तो मालक असणारा परमात्मा, षड्गुण ऐश्वर्य संपन्न परमात्मा धावतच गेले आणि दुर्वास ऋषी समोर होते. त्यांच्या चरणावर त्याने लोटांगण घातलं, हाताला धरलं, आपल्या सिंहासनावर आणलं आणि स्वतःच्या सुवर्णमंडित सिंहासनावर बसवलं आणि द्वारकाधीश परमात्मा त्यांच्या पायाजवळ बसले. त्यांचं पादसंवहन केलं, येण्याचं प्रयोजन विचारलं. कसं काय येणं झालं? सहज आलो होतो. परमात्म्याचा विचारण्याचा हेतू वेगळा होता. कारण असं होतं, संतांनी त्याचं वर्णन केलंय. दुर्वास पातला धर्मा छळावयावनी, धावसी लवला ही शाखा देठ घेऊनी. दुर्वास ऋषी पांडवांना छळण्यासाठी वनात आले होते. द्रौपदीकडे त्याने अन्न मागितलं होतं. त्या द्रौपदीने माझा धावा केला होता. ज्या द्रौपदीकडे आले, मला अन्न दे म्हणाले दुर्वास, त्यास तिने हात जोडून देवाचा धावा केला. कृष्णा धावरे झडकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी कृष्णा. भगवान विचार करतात की माझ्या बहिणीकडे दुर्वास गेले तेव्हा बहिणीने माझा धावा केला, आज दुर्वास माझ्याकडे आले, मी कुणाचा धावा करावा. यांनी जर अन्न मागितलं, दुर्वासाने सांगितलं जेवायला चालू आहे. एवढा मोठा परमात्मा, पण त्याच्याही कदाचित या विचारानं धक्का बसला असेल. बरं, दुर्वास हे इच्छा भोजनी आहेत, काही पिठलं भाकरी वाढलं तर खाणार नाही, जे मागतील ते दिलं पाहिजे. हात जोडून, जरी सोन्याची द्वारका होती तरी काय मागतील याचा नियम नाही, काय मागतील याचा नियम नाही. ऐन डिसेंबर महिन्यात जर आमरस मागितल्यावर काय करा? आजच्या काळात मिळू शकतो, पण त्या काळात आणणार कसा? काय मागतील त्याचा नेम नाही. काय हेतू असेल तो सांगा, आनंदानं सांगा. दुर्वासाने सांगितलं काही नाही, रुक्मिणीला म्हणावं खीर पुरी कर. देवाचा जीव सुद्धा भांड्यात पडला की निदान मेनू तर साधा निघाला. खीर म्हणजे मामुली, द्वारकेत खिरीला काय कमतरता आहे. दासी होत्या त्या बाजूला काढल्या आणि स्वतः महालक्ष्मीचा अवतार असणारी रुक्मिणी मातेनं, रुक्मिणी, सत्यभामा, कालिंदी, ह्या सगळ्या मित्रवंदा, ह्या सगळ्या अष्टनायिका भगवंताच्या तिथं आल्या आणि स्वयंपाकाला आरंभ झाला. काय कमी होतं द्वारकेत? काय कमी? सुंदर स्वयंपाक झाला. भगवंताने स्वतः दुर्वासांना स्नान घातलं, सेवा केली. सोन्याचा चौरंग, चांदीचं घंगाळ, अत्तर मिश्रित प्राणी, सुंदर स्नान झालं. त्यांच्या भाल प्रदेशावर भगवान श्रीकृष्णाने कस्तुरीची उटी लावली. आज कस्तुरी औषधाला मिळत नाही, पण द्वारकेत काय कमी आहे? कस्तुरी मळवट चंदनाची उटी, लोळे माळकंठी वैजयंती, कस्तुरीचा मळवट लावला. बसायची सिद्धता झाली. चंदनाचे पाट, चंदनाचा चौरंग, चांदीच्या समया, अत्तरण लावलेल्या सुवर्ण ताटामध्ये रुक्मिणी आईसाहेब वाढतायत. एक एक पदार्थ वाढत होत्या. अष्टनायिका वाढतायत आणि जगतपिता नारायण त्यांच्या शेजारी जेवायला बसले नाहीत. मर्यादा किती मोठी असेल. हातामध्ये मयूरपिच्छाचा पंखा घेतला आणि पंख्याने दुर्वासांना वारा घालतायत. दुर्वास भोजन करतायत. काय चित्र असेल? जरा बोलू, सांगू म्हणता. ज्याच्या नुसत्या आदेशानं वारा वाहतो तो जगतपिता नारायण आपल्या गुरूंना वारा घालतोय. काय अलौकिक सेवा असेल. दुर्वास जेवून तृप्त झाले. नारायणाने त्यांच्या हातात त्रयोदश गुणी विडा दिला. विडा तोंडात टाकला.
आणि भगवंताला वाटलं आता हे प्रस्थान ठेवतील. काय आज्ञा. दुर्वास म्हणाले अंमळ थोडी वामकुक्षी करतो. तर देवाला वाटलं आत्ता मुक्काम केला म्हणजे संध्याकाळचं पण इथंच आहे असं दिसतंय. दुर्वास असे एक मंचकावर पहुडले. काही स्वामीची निद्रा मोडेल, हातामध्ये मयूरपिच्छाचा तो पंखा घेऊन भगवान त्याला वारा घालत होते. न जाणो त्यांची झोप मोडेल. त्यांच्या हाती दासदासी होत्या, काय कमी होतं, पण स्वतः भगवान त्याला वारा घालत होते. सायंकाळचे 4 वाजले. झोप झाली. दुर्वास उठले, जांभई दिली आणि हाक मारली. कृष्णा. धावत गेले. जी मायबाप, काय हुकूम आहे. दुर्वासाने विचारलं. कृष्णा, मगाची खीर आहे का रे शिल्लक. अहो एवढा मोठा भगवान पण जागीच हादरला. विचारून येतो म्हणाले. आतमध्ये गेले आणि रुक्मिणी आईसाहेबांना विचारलं, मगाची खीर शिल्लक आहे का, कशा करता. गुरुजीने मागितली. रुक्मिणी आईसाहेब हा महालक्ष्मीचा अवतार असल्यामुळे जात्याच हुशार असणारे, तसा हा पण चतुरा तो शिरोमणी. पण आईसाहेबांना विचारल्यानंतर त्या म्हणाले, थांबा, त्यांनी मागितली ना, मग आता एक काम करा, हे पातेलच नेऊन दाखवा. आता इथे ज्या सगळ्या भगिनी बसल्या त्यांना मी सांगतो, एक युक्ती सांगून ठेवतो. एखादा पाहुणा आला आणि तो जर खादाड असेल आणि तोच पदार्थ मागितला तर बाईने युक्ती करावी, आतमध्ये पातेल्यात पळी वाजवावी, म्हणजे बाहेरच्याला कळतं खडम झालंय, आतलं संपलंय. असं तिने करावं. ही युक्ती आहे, अगदी सामान्य युक्ती सांगितली तुम्हाला. रुक्मिणी आईसाहेबांनी युक्ती केली की ते पातेलं उचलून पातेलच दिलं, घेऊन जा आणि त्यांना दाखवा. दुर्वासांच्या समोर पातेलं आलं. पातेलं त्याने घेतलं, तोंडाला लावलं. घटा 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 ते खीर पिऊ लागले. अर्धी खीर पिऊन संपवली. पातेलं खाली ठेवलं आणि भगवान कृष्णाकडे बघून सांगितलं, कृष्णा, जी मायबाप, ही खीर तुझ्या सगळ्या अंगाला लाव. काय आज्ञा निघाली, काय हुकूम निघाला. एका क्षणाचा सुद्धा विलंब न करता, कोणताही प्रश्न न विचारता परमात्म्याने ते पातेलं उचललं, आतमध्ये गेले आणि आपल्या सर्वांगाला ती खीर लावली. ही गुरुभक्ती आहे महाराजा. सगळ्या अंगाला खीर लावली. आले. लावता लावता लक्षात आलं की आपल्या गुरुमुखाचा प्रसाद आहे, पायाला कसा लावावा, नाही लावला. दुर्वासांकडे आले. म्हणले, दुर्वासाने विचारलं, खीर लावली. लावली. सर्वांगाला लावली. सर्वांगाला लावली. अंतर्ज्ञानाने दुर्वासांना कळलं की यांनी तळपायाला लावली नाही, सर्वांगा लावली. सर्वांगा लावली. एका क्षणात दुर्वासांचा नूर बदलला. खामोश, खोटं बोलतोस, तळपायाला लावलीस, नाही लावली. पुढचा सगळा दृष्टांत लांबवायचा नाही मला. गुरु आज्ञा प्रमाण किती असते. सर्व सर्वेश्वर परमात्मा असताना त्यांनी सर्वांगाला लावली. पुढचंही सांगून जातो, हातचं ठेवत नाही. ज्या भागाला ती खीर लावली नाही त्या भागालाच व्याधाचा बाण लागला आणि भगवंताला निजधामाला जावं लागलं. तेवढाच भाग शिल्लक होता. तो प्रसाद तळपायाला लावला नाही. त्याचा परिणाम असा झाला. पण सर्व सर्वेश्वर परमात्मा असताना त्यांनी सगळ्या अंगाला खीर लावली. नाथ बाबा म्हणतात, काया वाचा आणि मन गुरुचरणीचा अर्पण, थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे. ज्ञानेश्वर एका जनार्दनी शरण गुरु एक जनार्दन, थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे. प्रस्तुतच्या अभंगातून आम्ही पाहिलंय की नाथबाबांची गुरुभक्ती किती मोठी होती. त्याचं वर्णन या अभंगात केलंय. मंडळी, आज आपण नाथषष्ठीचा उत्सव साजरा करतो आहोत. नाथ महाराजांनी आम्हाला खूप मोठं वाङ्मय दिलंय, हे मी प्रस्तावनेत बोलून आलो. जनमानसात खूप मोठी अनिश्चितता आहे. पण समारोप करताना हा टाळ, पखवाज, विणा यांचा जो गजर चाललाय, हे सगळे आमचे सहकारी. आळंदीमध्ये विणेचा झणत्कार होतोय, मृदंगाचा जो आवाज
जो निनाद घुमततोय, टाळांचा जो आवाज होतोय, याची फलश्रुती काय? मी समारोप करताना एकच सांगेन आणि अपेक्षा व्यक्त करीन नाथबाबांच्या चरणी, सकल संतांच्या चरणी. भागवतात एक अत्यंत चांगला दृष्टांत आहे, भागवत महापुराणात दृष्टांत आहे की वेन नावाचा एक राजा आहे. वेन नावाचा तो अत्यंत दुष्ट आहे, दुराचारी आहे, अनाचारी आहे, पापाचारी आहे. त्याच्या दुष्कृत्याने प्रजा नाडली होती म्हणून सगळे ऋषी वेन राजाकडे गेले आणि वेन राजाची समजूत घातली की तू असं वागू नको, तू हा अत्याचार करू नको. पण त्या ऋषिकुलाचं ऐकलं नाही वेनाने. अत्यंत दुष्ट बुद्धीचा वेन ऐकलं नाही. त्या ऋषीगणांना राग आला आणि त्या ऋषीमुनींनी नुसता नाकातून हुंकार काढला. अशी भागवतात कथा आहे. त्या ऋषींच्या नाकातून हुंकार बाहेर पडला, असा जो ध्वनी बाहेर पडला, मंडळी, त्या सात्विक ऊर्जेचा परिणाम असा झाला की त्यांच्या नाकातून निघालेला जो प्रश्वास आहे, त्या नुसत्या श्वासानं वेन राजा मेला. अशी भागवतात कथा आहे. नुसत्या ऋषींच्या सात्विक हुंकारातून निघालेला जो काही हुंकार होता, जो श्वास होता, त्याने त्या प्रश्वासानं तो मरण पावला. दृष्टांत संपला. आपण सर्वांनी ही गोड सेवा मानून घ्यावी, गोड करून घ्यावी. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते मी विनवितो, असे ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर. आज हा नाथषष्ठीचा उत्सव आळंदीमध्ये संपन्न झाला. त्याचं प्रक्षेपण आपल्याला होतं आहे. आपण त्याचा आनंद घेत आहात. मी तुमचीसुद्धा शुभकामना व्यक्त करतो. आपल्याला सुद्धा आरोग्य प्राप्त हो, आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त हो आणि आपणा सर्वांकडून अशाच प्रकारची भगवत सेवा प्राप्त करता यावं तुम्हाला. त्या भगवत प्राप्तीकरता आपल्याला निरामय आरोग्य प्राप्त हो, अशी सकल संतांच्या चरणी प्रार्थना करतो. सेवेला विराम देतो.